लिफ्ट बंद आहे. सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजले त्यामुळे ना ते झोपलेत वाटतं अजून. चला जाऊ आता, काय करणार. एक एक न्यू सायकल खाली. हो ही जरा जड आहे सायकल. सामान जास्त आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय म्हणजे सगळं पॅक झालंय आमचं. आणि आता सायकल घेऊन आम्ही आता निघणार. ॲक्च्युली उशीर झालाय. नंतर आत्ता उशीर झाला की नंतरचं जे किलोमीटर आहेत ते मग खूप घाम काढतात. बापरे. आता ह्यांना परत दुसरी एक सायकल घेऊन यायची आहे. आता ह्यांचं भरपूर काम होतं. वर नेणं खाली जाणं. ऐक लागलं का? हा ना, हेल्मेटमुळं वाचलं. शेटर खाली आलंय सो ते डोक्याला लागलं नेमकं वर जाताना. आता आम्ही निघणार आहे. इथेच थांबलो होतो आम्ही संकेश्वरमध्ये. बघू आता कसं वातावरण आहे आज. देव करो आणि आज जरा थोडंसं ढगाळ वातावरण दिलं तर फार बरं होईल. कारण ऊन वाटलं ना की सायकलच चालूशी वाटत नाही. आणि मग इतकं ते हे होतं, हेक्टिक होतं. आणि मग 12च्या नंतर तर बापरे बापरे फुल ड्रेन झालेलं असतं. फुल ड्रेन. देवा थोडं आज कमी बरस सूर्यदेवा. हो मित्रांनो, सूर्य बघितला ना कसला भारी दिसतो यार. सूर्य नारायण महा. जबरदस्त. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आणि मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की तेच कपडे आहेत, पण आम्ही काय करतोय, संध्याकाळी आलो ना पहिला कपडे धुतोय. प्रत्येकजण प्रत्येकाची. राईडला आलं ना की अजिबात लाड नाही. आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करतोय आणि वाळायला घालतोय कपडे. मग सकाळपर्यंत वाळतात. बॅगेतली कपडे काढायची गरजच नाही पडत. सॉरी. आणि वाऱ्याचा आवाज येत असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी, कारण माईक नाही लावला. 360मध्ये शूट करतोय. आलो आता हायवेला आलो आहे, कारण आम्ही रूम घेतली त्याच्या हार्डली 1 किलोमीटर फक्त हायवे होता. वर घ्यायचे बाळा. सकाळचं वातावरण बाप असतं पण. आणि लेट होतोय आम्हाला निघायला. काय करणार, झोपत होत नाही. असं फटीक नाही का येतोय. चा रूट एकदम सिनिक आहे. मस्त नदी वगैरे लागणार आहे आपल्याला. चला मस्त मस्त भारी भारी शॉट घेऊ आपण. पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी. काही देवाचं दर्शन झालं आणि देवाने पुन्हा दाखवून दिलंय की तो आमच्या सोबत आहे या राईडला. ट्रक येतोय पुढून. तर मंडळी, आम्ही 17 किलोमीटर आलो आहे 1 तासात. बरोबर 8 वाजलेत. हाततर्गी टोल नाक्यावर पोचलो आहे. आणि आता चहा सांगितलं ताईंना मस्त स्पेशल. आणि बिस्किट वगैरे खातो, कारण इथं दुसरं काही दिसत नाही. पुलाव आहे तिथं पुढे. म्हटलं नको एवढं सकाळी सकाळी हेवी नको, भात नको खायला. आम्हाला इथं बसली 1 तासात 17 आलं. एवढे चढ होते तरी चांगलं आलंय. मस्त आलंय. पहिलं ना ते ब्रिज होते त्याच्यामुळे ना चढ कळत नव्हते. असले चढ ते यार खालून. काय झालंय, बायपासला वळवले त्यांनी. रस्त्यांची कामं चालू आहेत. त्याच्यामुळं भले मोठे असे खाली असे खोल खड्डे आणि वर आहेत. त्याच्यामुळं फार जाम होत आहे. चहा ठेवला आता. ठेवतात येत नाही.
तुम्हाला हा घाट असा दिसत नसेल पण डेंजर आहे, सायकल चालतच नाही अजिबात. आणि त्यात रस्त्याची कामं चालू आहेत ना, त्यामुळे ना मागून डबल जर ट्रक आला ना खूप प्रेशर येतो. तर देवा. आणि आम्ही आता आहे ना वंटमुरी घाटात आहे, सांगायचं विसरलो. थोडा राहिला आहे, ऑलमोस्ट आहे ना 80% आम्ही चढलो आहे. आणि नशीब ब्रिजची सावली आहे, नाही तर अजून गरम झालं असतं. ना ह्या रोडनी आहे ना सायकलच चालवता येत नाही अजिबात. म्हणून म्हटलं आम्ही खाली घ्यावं. मी जाऊ का खाली? जमेल का? सायकल करतो, थांब खाली उतर आरामात. म्हटलं पलीकडं रस्ता दिसतोय बायपास, म्हणलं तिकडून जाता येईल. उचलायला लागेल बाळा, थांब थांब. चल तुम्ही घेतो. चला फायनली आता ह्या बायपास रोडनी जाऊ. मगाशी एक ट्रक आलाय समोरून, त्याच्यावर म्हटलं कारण पलीकडे आहे ना 2च लेन आहेत. तुम्ही बघितलं ना व्हिडिओमध्ये, बेकार म्हणजे इमॅजिनच पण नाही करू शकत एवढं डेंजर गाड्या येतात. विचार करा, एवढा चांगला रस्ता इकडे ह्या बाजूला ठेवायचं होता ना, इथल्या लोकांना वापरा झाला असता. आम्हाला 17-18 वर्ष झाले रोड नाही आहे. आम्हाला माहिती आहे काय किंमत. एवढा भारी रस्ता आहे ना, पार वाट लावली. आणि पुणे ते बँगलोर आहे ना, हीच परिस्थिती आहे. रस्ता आहे ना एवढा चांगला सिमेंटचा खोदतात येत. पैसे काढण्यासाठी हे राजकारणी लोक काही करू शकतात. याचं आहे ना चांगलं उदाहरण आज भेटलं. चांगला रस्ता होता हा, आम्ही 2 वर्षापूर्वी आलो ना, हितनच गेलेलो आहे आम्ही. एक नंबर रोड आहे, अजून पण काय झालेलं नाही. आणि कुठे एवढं घाट आहे तेव्हा, खंबाटकी सारखा घाट असेल ना तर मी मान्य करते. आणि यांनी ॲक्च्युली आहे ना ह्याच धोरणांमुळे आहे ना देशाची वाट लागलेली आहे. बघा ना, इथं पण 3 लेन रोड आहे, पलीकडे पण 3 लेन रोड आहे. आणि चांगला आहे बरं का, एकदम म्हणजे एक खड्डा नाही आहे सिमेंटच्या रोडला. चीड येते आम्हाला, लिटरली चीड. बघा ना, म्हणजे आम्हाला त्रास होतोय तो एक भागच आहे की बाबा सायकल चालवताच येत नाही. जसं आम्ही घरातून निघालो नाही, हाच प्रॉब्लेम आहे. अजिबात रस्ते मोठे मिळालेच नाही. कर्नाटकच, महाराष्ट्रात पण तीच परिस्थिती. म्हणजे सातारा सोडलाय ना, तसं आम्ही नुसतं डायव्हर्जनच घेतो. चांगले रोड उखडले तरी, चांगले रोड. मला तर ह्या रस्त्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे तरी आहे ना खराब आहेत काही ठिकाणी, काय नाही वाटत उकडायला. अरे हा चांगला रस्ता आहे, गुळगुळीत रस्ता फोडलाय म्हणजे कसलं कोण हे आता हे केंद्र सरकार असेल. जाऊ दे, हुशार लोक आहेत. जाऊ दे, ते गाडी हुशार लोक आहेत. तर मित्रांनो, आता 11:15 झालेत आणि आम्ही काकाटी म्हणून गाव आहे तिथं आलो आहे. हार्डली 1-2 किलोमीटर आहे बेलगाव. सो जिथं आम्ही चहा घेतला ना सकाळी त्या ताईच्या इथं, तिथं म्हैसूर पाक मिळाला. मस्त 1 नंबर क्वालिटी आहे. तिथं खायला थांबलं, भूक लागली. सायकलिंगला कसं होतं, भूक खूप लागते कारण पेडलिंग चालू असतं. त्याच्यामुळे ना खात राहायचं, आपण खात राहायचं, सायकलिंग करत राहायचं आणि खात पण राहायचं. कसं वाटतंय आज? जरा मला छान वाटतंय, वातावरण पण चांगलं आहे. काल ही म्हटली देवा सावली उदे रे सावली, ढगाले बघा ना, भारी झालं. नाही तर थोडंसं सुद्धा ऊन सहन नाही होत ह्या टायमिंगला. आणि सकाळपासून आहे ना आम्ही साधारण 45-46 किलोमीटर मारलेत. हेडविंड जास्त आहे त्यामुळे जरा थोडं कमी स्पीड आहे आमचं. चला पुढे भेटूयात, आता हे संपवतो. मंडळी
आम्ही आता सुवर्ण विधानसभेच्या इथे आहे आणि काय क्लाइंब आहे डेंजर पण वाढलं आता बेकर हेडविंड आहे आणि मस्त महाराजांचा फ्लॅग बघा कसा झळकतोय वा मस्त फडकतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवराय. मंडळी आम्ही बेळगाव सुवर्ण भवनच्या इथं पोहोचलोय हे बघा आणि मस्त आता दाल फ्राय आणि जिरा राईस नेहमीच. हे बघा मस्त. सायकलिंगला आलं की हेच खायचं जास्त चरायचं नाही तिखट खायचं नाही. हां चरत राहायचं थोडं थोडं फक्त तिखट नाही खायचं. आणि खरं सांगू का वाट लागली इथपर्यंत येसपर्यंत कारण एवढं वारं होतं ना डेंजर. आता काय चालायचंच चमचे हेच घे. मागच्या वेळेला आम्ही इथं राहिलो होतो. तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असाल सायकलिंगचे आमचे व्हिडिओ जर बघत असाल तर त्यांना लगेच समजेल की आम्ही इथं स्टे केला होता आणि दुसऱ्या दिवशी मग निघालो होतो इथून. पण आज आमचा प्लॅन आहे की अजून 20-25 किलोमीटर जाऊ कारण अजून बराच टाईम आहे. 12:30 वाजलेत फक्त आता. सो जरा खाऊन आता मग थोडा आराम करू मग निघू. पुढचं पण कट व्हायचं करायचं आहे ना आपल्याला. 70-80 किलोमीटर तरी गेलं पाहिजे रोज. चला इथून खूप लांब आहे. काय म्हटले हुबळी आहे ना इथून खूप लांब आहे आणि तो सिंगल रोड आहे ना. हा मग तो सिंगल रोड आपल्याला लवकर म्हणजे उद्या सकाळी कव्हर करू तो. आधी त्यावेळेस आपण खूप अंधार झालेला थँक्यू 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 दादा. तेव्हा मस्त आपल्याला टोमॅटो. खूप उशीर झालेला रात्र झालेली त्याच्यामुळे आहे ना म्हटलं रात्रीचा तो घाट नाही करत. तो सिंगल रोड आहे आणि बापरे आणि खूप जवळून गाड्या जातात. आणि इथे ना सायकल लावलेत म्हणून आम्ही बाहेर बसलोय. हॉटेलमध्ये बसलो नाही आतमध्ये. छान आहे हॉटेल नाहीतर मग आम्ही आताच बसलो असतो. तुम्ही जे राईट साईडला बघताय ना कसलं डेंजर दिसतंय ना पण ते देवीचं आहे. 2 मिनटं मी ना घाबरलो. आज विठ्ठलाची पण मूर्ती ठेवली होती तिथं. ॲक्च्युली काय आलं आम्ही त्या लेनला होतो पण हॉटेल जे मी बघून ठेवलं ना त्या राईट साईडला आहे. मग रोड क्रॉस करून आलो कारण चान्सच नव्हता इकडे यायला. 3 किलोमीटर पुढं जाऊन मटण आहे. हो चला डायरेक्ट आता रूमवर भेटू बघू मिळते का कारण इथे एवढ्या भागात एकच हॉटेल आहे. नाही तर मग डायरेक्ट कित्तूरला. कित्तूर इथून जवळपास 25 किलोमीटर आहे. अजून आहे 4:45 वाजलेत. बघू काय होतंय. चला तर मित्रांनो तुम्हाला जे मी म्हणलो की आम्ही तिथं आता थांबणार आहे हॉटेल आहे तर त्या MK हुबळीमध्ये ते एकच हॉटेल होतं. वर्दीने असं काहीतरी होतं. इतका ॲटिट्यूड तिथल्या मालकाला आणि लेबरला बाप रे मॅनेजरला. शेवटी आमचं जरा तिथं झाली किरकिर कारण एथिकल वाटलं नाही मला ते जे बोलत होते. जाऊ दे मुर्दे काय करायचं आहे. सो त्याच्या पुढं आलो आम्ही एक साधारण 10 किलोमीटर. त्यानंतर हे मस्त असं रिसॉर्ट भेटलं आहे बघा तुम्ही. आता मी बाल्कनीत उभा आहे आणि रूम बघा फक्त तुम्ही. तर मस्त अशी गॅलरी आहे गार्डन आहे आणि हे बघा एक नंबर रूम भेटली. ऍक्च्युली आम्ही आहे ना कुठे थांबणार होतो ते मागे 10 किलोमीटर होतं हॉटेल वर्षिनी ग्रँड. तर तिथं थांबणार होतो पण त्या लोकांचं एवढं ॲटिट्यूड एकदम हे होतं ना म्हणजे जसं काही गरजच नसल्यासारखं. म्हटलं थोडंसं ॲडजस्ट करा. नाही त्यांचं ॲटिट्यूड असं होतं की हे कोण छपरी आलेत सायकलवर. काय म्हणलो नाही थांबायचंच नाही म्हणलो तुमच्या इथे चला तुमचा बाप पुढं. आणि भेटला बापच भेटला आम्हाला. लिटरली असं म्हटलो आम्ही की आता जरा चढ होता ना तर म्हणले अरे वर जाऊन ये ना तो जो टेकडी दिसते ना तिथं जाऊन थांबूया. तिथंच भेटलं आणि तिथंच शेजारी होतं. अरे नंतर दिसलं अरे रेस्टॉरंट वा म्हटलं चला जीव भांड्यात पडला. बघा ना रूम कसली प्रशस्त आहे. ॲक्च्युली त्यांना म्हटलं होतं सायकल आता आणू का पण ऑलमोस्ट 3 स्टार सारखी रूम आहे आणि म्हटलं मग नकोच. ते म्हटले नाही आम्ही अलाउ करत नाही. म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम. हे बघा हे असं सगळं आहे आणि वॉशरूम एकदम क्लीन. मला काय म्हणायचं माहिती आहे ना माणसाने आहे ना धंदा करावा आणि ठीक आहे तुमच्याकडं 1 मिनिट काहीतरी लागलं आणि तुमच्याकडे पैसेही असतील हो काय आम्हाला त्याच्याबद्दल काय नाही. धंदा पण करा तुम्ही पण आहे ना थोडं एथिकल राहावं आणि थोडा माणसाला माणुसकी धरून जरा थोडंसं शब्द असावेत. इतकं वाईट ना की थोडं जरा आमची झाली वाचावाची तिथं. म्हटलं जाऊ दे. शूट काही केलं नाही कारण आम्हाला काय सायकलवर आलो ना की आम्हाला सगळीकडं खूप छान सगळे बोलतात
आणि ट्रीट करतात. त्याच्यामुळं असं कधी कॅमेरा वगैरे हे करायचा संबंधच नाही आला. आता इथं पण आलो ना मी, तो डायरेक्ट मला म्हटला की एवढ्या ह्या गोष्टी आहेत, एवढे रेट आहेत आणि फिक्स रेट आहेत. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि एथिकल वाटलं की कशाला आपण हे करतो आहे ना. 1100 रुपये ह्या रूमचे सांगितले त्यांनी आणि म्हटलं त्याच्यावर काहीच कमी होणार नाही. म्हटलं चल लगेच देऊन टाक. आणि तिथं मी गेलो होतो ना, मी तुम्हाला आता सांगतोच की तो डायरेक्ट इतका ॲरोगंटली म्हणला ना 1400 रुपये आणि त्याच्यावर 1 रुपया कमी होणार नाही आणि जमणार नाही म्हटला. आणि आवाज एवढा चढून बोलला ना, मी त्याला तेच म्हटलं जरा सावकाश सभ्य भाषेत बोल ना, मी तुला थोडीच आडवं काय बोललो आहे. त्याच्यामुळं तो जास्त जरा गुरुरीसारखं करायला लागला. जाऊ दे चला, अशी एखादी दुसरी माणसं भेटणार आहेत. एवढे 4-5 दिवस छान माणसं भेटलेत नाही, एखादा माणूस भेटणार आहे असा. सो चला आता आंघोळ वगैरे करून घेतो. आमच्या अवतारावरून बघत दमलो आहे. 81-82 किलोमीटर झालं ना आज. आणि खूप गरम होतं, वातावरण जरा थोडं ढगाळ होतं, त्याच्यामुळं भारी वाटलं. नाही तर मग अवघड होतं विषय. चढ किती होते आज? चढ आज एलिव्हेशन किती झालंय? 6 काहीतरी 84. 6 नंबरचं एलिव्हेशन आहे. हां, पहिलं साताऱ्याचं होतं आणि हो बरोबर. आणि बापरे, म्हणजे आज जर सूर्यदेवतांनी, मी आहे ना सकाळीच रिक्वेस्ट केली होती सूर्यदेवाला प्लीज थोडंसं आहे ना कमी बरस, पण त्यांनी त्याचं बरसणं सोडलं नाही, पण त्याच्या पुढं मस्त ढग आले होते, त्याच्यामुळे आम्हाला हो पाऊस झाला इथे, खूप ओलंय सगळं. चला तर मग असाच हां, चला तर आता भेटूयात जेवताना. हो हो हो. तर मित्रांनो, काल आहे ना व्हिडिओ एंडच करायचं विसरलो. रात्री आम्ही मस्त मंचुरियन ड्राय घेतले, कारण वाटलं खाऊशी असं वाटतं कधी कधी थोडंसं खावं. सो थोडंसं खाल्लं. त्यानंतर मलाई कोफ्ता घेतला. नेमकं ते शूटच केलं नाही. मलाई कोफ्ता आणि चपाती आणि जिरा राईस घेतला. सो कधी कधी असं होतं सायकलिंगमध्ये ना, काही गोष्टी लक्षात नाही राहत. तर प्लीज तुम्ही समजून घ्या, कारण दमलेलो असतो ऑलरेडी आणि ऊन इतकं भयंकर आहे ना इकडं, त्याच्यामुळे दमायला होतं. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.